एका कामात ना 2 कामं करायचं भलतंच टॅलेंट माझ्यात आहे. आता नगरला आलो होतो एक काम करायला, म्हणलं आलोय तर आता हे दुसरं पण काम करून जावं. आता दुसरं कोणतं काम? खायचं. आता मागच्या वेळी आलो होतो तेव्हा डोसा खायचा होता. पण मला काही भूक नव्हती म्हणून मी खाल्ला नाही. बाकीच्या सगळ्यांनी खाल्ला, पण मी नव्हता खाल्ला. आता यांना म्हटलं चला आज आलोय तर मामाचं पोरगं पण आलंय, त्याला पण नेऊ, थोडं फिरून आणू आणि काहीतरी खायला घालू. म्हणजे घरी जाऊन तरी सांगन, की बहिणीने मला खायला प्यायला घातलंय, फिरायला नेलं होतं. म्हणून त्याला नेलं डोसा खायला. आलं होतं आम्हाला जायचं होतं लवकर घरी, पण यांचं चाललं होतं आपलं हळू म्हणलं जाऊ दे तुमचा व्हिडिओ फास्ट करते म्हणजे तुम्ही लवकर बनवलाय असं मला तरी वाटतं. आता आम्ही घेतला होता लोणी स्पंज. आता नेमका हा काय प्रकार आहे मला तरी नाही कळलं. म्हणजे काय याला लोणी स्पंज म्हणतात. म्हटलं जाऊ द्या. डोसा-बिसा खाल्ला म्हटलं आता चला याला पाणीपुरी खायला घालू. पण तिथे जाऊन मला वाटलं ह्यो काय भांडे-बिंडे घासतो काय काय माहिती. पण नाही घासले त्यांनी प्लेट खाली ठेवली. आता इथला डोसा खाऊन ना माझ्या डोक्यात पण घरी जाऊन डोसा करायचं भूत शिरलं होतं. आता घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी काय केलं डाळ आणि तांदूळ चांगलं व्यवस्थित भिजायला घातलं होतं. संध्याकाळी त्याचं चांगलं मिक्सरमधून काढून पण ठेवलं. पण झालं असं, की रात्रभर कूलर चालू होता आणि त्याच्यामुळं सगळं टेम्परेचर थंड होतं आणि डोश्याचं पीठ काय माझं फुगलंच नाही. सकाळ-सकाळ उठून असा डोक्याला ताण झाला, म्हटलं चांगला पचका झालाय, होतोय का नाही डोसा चांगला. पण बघा झाला होता चांगला आणि व्यवस्थित होत पण होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिस्पी पण झाला होता. म्हणजे असं वाजून बघायला लागते झालाय का नाही चांगला. वाजून बघितलं तर चांगला वाजत पण होता. म्हटलं जाऊन द्या. झालं तर झाला पचका, पण डोसा तरी चांगला झाला ना ते महत्त्वाचं. आता दुसऱ्या दिवशी काय झालं, आम्हाला जायचं होतं भाजीला. आता आमचे मिस्टर बाहेर गेल्यामुळं आम्हाला जायचं होतं पायी. पण आमची पोरगी काय मला भाजीपाला घेऊच देत नव्हती. तर सगळ्यात मेन काम होतं चिकू खायचं ते घेतलं. त्यानंतर घरी आले, सगळा भाजीपाला सोडून ठेवला होता नीटनेटका. आता बाजारातून येताना हा आंबा आणला होता. मी हा पहिल्यांदाच आणलाय कारण मी दरवेळी केसरच आणते. चांगला आहे का नाही बघू आता. आता आम्ही बाजारातून येताना गोडशेव आणली होती आणि ती खाऊन बघत होती ना आपल्या जिभेला काय झालंय ही म्हणून कॅमेरात असं बघत होती. आता बाजारातून येताना ना मी एक कुंडी आणली होती आणि आता हिला काय करायचं होतं माझ्या डोक्यावर त्या कुंडीत झाड लावायचं होतं. नंतर हीच त्या कुंडीत उभं राहिली. आता कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्या. बाय.